हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता आणि श्वेता धारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण घरच्या घरी बेकरीसारखा आईस केक कसा बनवतात ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल वर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पहिल्यांदा केक बोर्डवर थोडीशी व्हिप क्रीम लावायची आहे आणि पॅलेट नाईफने तिला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यामुळे आपला केक आयसिंग करत असताना जागचा हलत नाही। त्यानंतर आपल्याला त्यावर केकची पहिली लेयर ठेवायची आहे आणि तिला शुगर सिरपने सोक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला व्हिप क्रीम लावायची आहे। मी इथे पाइपिंग बॅग मध्ये भरून क्रीम लावत आहे। क्रीम लावल्यावर आपण ज्या फ्लेवरचा केक बनवणार आहोत त्या फ्लेवरचा क्रश लावायचा आहे। मी इथे पाइनॅपल फ्लेवरचा केक बनवत असल्यामुळे पाइनॅपल क्रश लावत आहे। त्यानंतर आपल्याला क्रीम व क्रशला केकच्या लेयर्सला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरी लेयर ठेवायची आहे, तिलाही शुगर सिरपने सोक करायचं आहे आणि व्हिप क्रीम लावायची आहे। पाइपिंग बॅग मध्ये भरून व्हिप क्रीम लावल्यामुळे क्रीम लावायलाही सोपी जाते। क्रीम पसरवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढे क्रश ऍड करायचे आहे आणि त्यालाही व्यवस्थित लेयर्सला पसरवून घ्यायचे आहे। आता यावर आपल्याला केकची तिसरी लेयर म्हणजे शेवटची लेयर ठेवायची आहे। तिसरी लेयर जेव्हा आपण ठेवतो तेव्हा तिला डोम शेप असायला नको, त्यामुळे शेवटची लेयर ठेवताना शक्यतो केकची जी सर्वात खालची लेयर असते ती एकदम फ्लॅट असते, त्यामुळे तीच लेयर ठेवा, कारण वरची लेयर जी आहे ती आपल्याला एकदम स्मूथ आणि प्लेन असायला हवी। तिसरी लेयर लावल्यानंतर आपल्याला व्हिप क्रीम थोडी जास्त क्वांटिटी मध्ये लावायची आहे आणि केकला पूर्ण क्रीमने कव्हर करून घ्यायचं आहे। कुठेही गॅप्स वगैरे सोडायच्या नाही आहेत, कारण नंतर पॅलेट नाईफने ही क्रीम पसरवल्यानंतर आतील केक दिसायला लागतो, त्यामुळे क्रीम थोडी जास्तच लावायची आहे आणि पॅलेट नाईफने स्मूथ करून घ्यायची आहे। केकच्या टॉप वरतीही आपल्याला हलक्या हाताने पॅलेट नाईफने प्लेन करून घ्यायचं आहे। आयसिंग करून झाल्यानंतर आपण इथे जेल केक बनवत असल्यामुळे मी 2 टेबलस्पून न्यूट्रल जेल मध्ये 1 ड्रॉप येलो फूड कलर आणि 1 टेबलस्पून पाणी ऍड करून मिक्स करून तो केकच्या टॉपवर ओतायचा आहे आणि हलक्या हाताने पॅलेट नाईफच्या साहाय्याने पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार केकवरती डिझाईन पाडून घ्यायची आहे। इथे मी ओपन स्टार नोझल वापरला आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे उभ्या आडव्या रेषा मारून घेतल्या आहेत। त्यानंतर केकच्या कॉर्नरलाही मी अशा प्रकारे डिझाईन करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार केकवर वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकता। तुम्ही पाहू शकता केकवर पूर्ण डिझाईन करून झाल्यानंतर किती मस्त दिसत आहे आपला केक। अशा प्रकारे आपला घरच्या घरी बेकरी सारखा आईस केक तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।